हं? सॅनिटायझर हे करून. हा पारवेजी, येतोय का आवाज? येतोय आवाज रवींद्रजी? करूया का सुरू? सुनीलजी? ओके. मित्रांनो, पुरोगामी विचारमंच नाशिक त्यांच्या या लॉकडाऊनच्या काळातील हा जो प्रबोधनाचा जागर आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाल्याप्रमाणे तो दिवा विझला नाही पाहिजे. प्रचंड कष्टाने, मेहनतीनं स्वातंत्र्य, समता, लोकशाही आपण ही कमवलेली आहे. या कमवलेल्या स्वातंत्र्य, समता, लोकशाहीचा जो सांगावा आहे आपल्यासाठी, तो आहे की अथकपणे स्वातंत्र्य, समता, लोकशाहीला उन्नत करण्यासाठी आपण साम दाम दंड भेदाने, युद्धनीतीने, प्रबोधनाने अविरतपणे प्रयत्न केले पाहिजेत. हा व्यवहार आहे. व्यवहाराच्या या पार्श्वभूमीवरती हे एक वेगळ्या पद्धतीचं युद्ध आहे. या युद्धाची युद्धनीती म्हणून पुरोगामी विचारमंच नाशिक या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावरती त्यांनी मला आमंत्रित केलं. त्याबद्दल रवींद्र सुरवसे, सुनील पारवे आणि त्यांच्या टीमचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. आणि आजचा जो विषय आहे आपला, मातृसत्ताक स्त्रीसत्ताक समाज व त्याचे आजच्या काळातलं रिलिव्हन्स, औचित्य काय. मातृसत्ता स्त्रीसत्ता समाज हा मायथॉलॉजी, भाकड कथा अर्थाने आपल्या संपूर्ण भारतीय समाजाच्या मनामध्ये तो चितारला गेलेला आहे. मातृसत्ताक समाजाचे काही अवशेष, मातृवंशक समाजाचे काही अवशेष आज आपल्या भोवती मंदिर संस्थेच्या रूपामध्ये अनेक समाज बांधव त्याला भजताना आपल्याला दिसत आहेत. नैतिकतेचा अत्यंत उच्च परिमाण असणाऱ्या या मंदिर संस्थेचं उद करताना आपल्याच समाजाचा एक मोठा हिस्सा या सगळ्या प्रक्रिया करताना आपल्याला दिसतोय. त्यामध्ये आपण पाहिलं तर वैष्णोदेवी पासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि राजस्थानच्या भवानी पासून ते गुवाहाटीच्या लज्जागौरीपर्यंत महाराष्ट्रामध्येच आपल्याकडे मातृसत्तेची अशी अनेक शक्तिपीठं आहेत. त्यातलं प्रॉमिनंट शक्तिपीठ आहे तुळजाभवानी.
अंबाबाई, चतुशृंगी, सप्तशृंगी, माहूरची रेणुका, जोगेश्वरी. तर अशा पद्धतीनं हे जे मातृवंशक वा मातृसत्ताक याचे अवशेष आज आपल्या भोवती असलेले आपण पाहतोय. ते केवळ अवशेषच बनून राहिलेले आहे असं नाही, तर समाज मनाची जाणीव आणि नेणीव त्याचा छोटासा का होईना कोपरा त्याने व्यापलेला आहे, हेही निश्चित आहे. आज तुळजाभवानीला जाणारे तरुण अनवाणी पायाने तुळजाभवानीवरून ज्योत आणतात आणि नवरात्रामध्ये ते आपल्या नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस ती ज्योत तेवत ठेवतात. त्यासाठी अनेक किलोमीटर ते अनवाणी पायाने धावत जातात, धावत येतात आणि ती ज्योत तेवत ठेवतात. याच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन पाहता ते निरर्थक वाटतं, परंतु याच्या मागचं मानसशास्त्र जर आपण अभ्यासलं तर असा निर्धार आपण आपल्या सामाजिक चळवळीमध्ये कार्यकर्त्याच्या अंगीही पाहत नाही. हा विपरीत जाणीवेचा जरी भाग असला, ही आजच्या काळाची उलटी जाणीव जरी असली, तरी आपण त्या मानसामधला निर्धार आहे, ते जे त्याचं डिव्होशन आहे, ते डिव्होशन जर आपण पाहिलं तर ते डिव्होशन त्याच्या अंगी भौतिक रूपाने जागृत करणारं एक तत्व आध्यात्मिक स्वरूपामध्ये ऑदर साईडला इतर बाजूला वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजे मातृसत्ताक समाजाचा अवशेष. तो तुळजाभवानी असेल, तो अंबाबाई असेल, तो चतुशृंगी असेल, तो सप्तशृंगी असेल, तो वैष्णोदेवी असेल किंवा कन्याकुमारी असेल. असे जे अवशेष आहेत, ह्या अवशेषाचं कॉम्रेड शरद पाटलांनी आपल्या एकूण जीवनदानी कार्यकालामध्ये अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्यांनी अभिजात असे 4 ग्रंथ आपल्या पुढे ठेवलेले आहेत, ज्यामध्ये सिंधू पूर्व म्हणजे हडप्पा मोहजोदडो मधला जो इतिहास आहे, जो प्राग इतिहास आहे ऍक्च्युली, तर तो सप्तसिंधू मधला हडप्पा मोहजोदडो मधला जो इतिहास आहे, त्या इतिहासापासून ते रामायण काळ, महाभारत काळ, बुद्ध काळ, त्यानंतरचा नाथ संप्रदायाचा काळ, 12व्या शतकामधला महानुभावांचा, 12व्या शतकामधला शैव समाज, त्यानंतरचा वारकरी संप्रदाय, हा मागोवा त्यांनी सप्तसिंधू म्हणजे हडप्पा मोहजोदडोचा जो इतिहास काळ आहे, प्राग इतिहास काळ आहे, तेव्हापासून ते आजच्या भांडवली समाज व्यवस्थेपर्यंतच्या इतिहासाचा त्यांनी मागोवा आपल्या 4 अभिजात ग्रंथामध्ये घेतलेला आहे. माझी आजची ही मांडणी जी आहे, ती मांडणी शरद पाटलांच्या या 4 अभिजात ग्रंथाच्या तथ्यावरती आहे. आपण मातृसत्ताक आणि स्त्री सत्ताक असे 2 समाज आपल्या विषयाच्या टायटलमध्ये घातलेले आहेत. एकूणच इतिहासकारांचं त्याच्याकडे जे पाहणं आहे, म्हणजे मातृसत्ताक आणि स्त्री सत्ताक समाज निर्माण झाल्यानंतरचा रामायण काळ, रामायण काळामधला स्त्री सत्ताक समाज, त्याला नष्ट करणारा चातुर्वर्णी पुरुष सत्ताक समाज, त्यानंतर महाभारतामधला स्त्री सत्ताक आणि पुरुष सत्ताक समाज, स्त्री सत्ताक समाजाची शेवटचे जिवंत राहण्याचा प्रयास, शेवटचे आचके देणं स्त्री सत्ताक समाजाचं, द्रौपदीच्या माध्यमातून, पांचालीच्या माध्यमातून, श्रीकृष्णाच्या कंस राजाच्या नष्ट करण्यातून, असे अनेक रेफरन्सेस जे आहे, जे एरवी आपण भाकड कथा, मायथॉलॉजी या सदरामध्ये आपण त्याला टाकतो, ते शरद पाटलाने आपल्या तत्वज्ञानाच्या व्यवहारिक रूपाने म्हणजे मेथडॉलॉजीनं त्याला एक जिवंत इतिहास बनवण्याचा, एक इतिहास काळ निर्माण करण्याचा तो प्रयास केलेला आहे. तर त्या इतिहास काळाच्या तथ्यावरती
आज आपण हा मातृसत्ता आणि स्त्रीसत्ताक समाजाचा मागोवा घेणार आहोत. हा स्त्रीसत्ताक समाज, हा मातृसत्ताक समाज जो इसवी पूर्व 5500च्या काळामध्ये, म्हणजे आजपासून 7500 वर्षापूर्वी सतलज नदीपासून ते सिंधू नदीपर्यंत, हा पंजाब पासून ते पाकिस्तानच्या सिंधपर्यंत, हा वाळवंटातून वाहणाऱ्या नद्यावरती वसलेला कृषक समाज होता. वाळवंटातून वसणारा हा जो कृषक समाज आहे, तत्पूर्वी हा समाज काश्मीरच्या हायलँडर्स म्हणून उंचावरच्या प्रदेशामध्ये, डोंगराळ प्रदेशामध्ये शिकार करणारा, अन्न गोळा करणारा समाज होता. तो मध्य प्रदेशमध्ये शिकार करणारा, अन्न गोळा करणारा समाज होता. त्याच वेळेला तो महाराष्ट्रामध्येही शिकार करणारा, अन्न गोळा करणारा समाज होता. तर हे स्पष्ट होतं की शेतीमध्ये येणारा समाज जो होता, तो समाज तत्पूर्वीच्या काळामध्ये शिकार करणारा आणि अन्न गोळा करणारा समाज होता. हा शिकार गोळा करणारा आणि अन्न गोळा करणारा जो समाज होता, या समाजातला काश्मीरच्या आजचं जे श्रीनगर आहे, त्या श्रीनगर पासून काही मैलाच्या अंतरावरती बुर्ज होम नावाची एक प्रीहिस्टॉरिक साईट सापडलेली आहे. त्यामध्ये साधारणपणे 3000 ते 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या ASI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने तो जतन केलेला आहे. आज बुर्ज होमच्या त्या जागेवरती क्रिकेटचं मैदान बनलेलं आहे, परंतु त्याचे दस्तावेज आपल्याला प्राप्त आहेत. त्या साईटचं जतन करणं, इतर साधारणपणे 58 ते 59 अशा आर्किओलॉजीच्या साईट सापडलेल्या आहेत, ज्या हडप्पा संस्कृतीच्या अगोदरच्या संस्कृती आहेत. म्हणजे अन्न गोळा करणारे, शिकारी करणारे काही समाज असेही आहेत की जे शिकार करता करता जंगली शेतीवरती पण उदरनिर्वाह करणारे समाज आहेत. उदाहरणार्थ शालिमार बाग आणि श्रीनगरच्या आसपासच्या काही सरोवराच्या काठी शिकारी करत करत, अन्न गोळा करत करत, जो त्या तलावाच्या काठी जी दलदल आहे, त्या दलदलीवरती उगवलेला जो जंगली भात आहे, तो जंगली भात आपल्या उदरनिर्वाहाचं साधन आपल्या शिकारीच्या साधनाबरोबर बनवणारा पण एक समाज आहे. तो समाजाचा पुरावा आपल्याला बुर्ज होम मध्ये मिळतो. बुर्ज होम मध्ये शिकारी बरोबर जंगली शेतीवरती उदरनिर्वाह करणाऱ्या समाजाचे काही तथ्य, काही आर्टिफॅक्ट्स, काही पुरातत्व आपल्याला मिळालेले आहेत. त्या पुरावस्तूच्या आधारे असं स्पष्ट म्हणता येतं की बुर्ज होम म्हणजे आज श्रीनगर पासून साधारणपणे 7-8 मैलाच्या अंतरावरती असणारी ही जी साईट आहे, ही अत्यंत महत्वपूर्ण साईट याच्यासाठी आहे की या बुर्ज होमच्या साईटवरून हडप्पा संस्कृतीच्या अगोदरची जी संस्कृती आहे, जी सप्तसिंधूमध्ये वसली, ती रावी नदीच्या तीरावरती, ज्याला रावी हाकरा संस्कृती असं म्हटलं जातं, तिथे ह्या बुर्ज होम पासून रावी हाकराच्या म्हणजे रावी आणि बिपाशाच्या पात्राच्या मध्ये जे गाळाचं मैदान आहे, त्या गाळाच्या मैदानावरती एक जी हडप्पा पूर्व साईट आहे, ती साईट आपल्याला रावी हाकरा संस्कृतीच्या नावाने आपल्याला प्राप्त होते. तर त्याच्याशी याचं संधान आहे. कुणाचं? बुर्ज होम साईटचं. आणि दुसरी महत्वपूर्ण बाब बुर्ज होमच्या संबंधात ही आहे की मध्य आशियाचा तो ब्रिज, म्हणजे काश्मीर व्हॅलीमध्ये, सप्तसिंधूच्या व्हॅलीमध्ये येण्यासाठी जसं गोलान पास आहे, खैबर खिंड आहे, तसंच बुर्ज होमचा तो भाग हा सप्तसिंधूमध्ये उतरण्यासाठी काश्मीरच्या व्हॅलीमधून ब्रिज बनतो. तो मध्य आशियाचा तो जो रस्ता आहे, त्या मध्य आशियाच्या रस्त्याला तो जोडला जातो. म्हणून बुर्ज होम हे
अत्यंत महत्त्वपूर्ण असं साधन आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आर्किओलॉजिकल साईट आहे. या साईटमध्ये जंगली शेती करणारा समाज आणि शिकारीवरती उदरनिर्वाह करणारा समाज अशा दोन समाजाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा पुरावा आपल्याला मिळतो. आता आपण हा महत्त्वपूर्ण पुरावा बुरझोमच्या रूपाने पाहिलेला आहे. तत्पूर्वी शिकार करणारा जो समाज आहे तो शिकार करणारा समाज त्याचं एक कुलचिन्ह धारण करतो, जे आजकाल आपल्याकडे कुलचिन्ह म्हणून आदिवासीमध्ये आणि कृषक समाजामध्ये आपल्याला ती कुलचिन्ह पाहायला मिळतात. त्याला इंग्रजीमध्ये टोटेम असं म्हणतात. तर ते जे कुलचिन्ह आहे ते कुलचिन्ह जॉर्ज थॉम्सन नावाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा समाजशास्त्रज्ञ मानवशास्त्री असं म्हणतो की त्या ज्या टोळ्या आहेत त्या टोळ्या ज्या शिकारीमध्ये प्रावीण्य मिळवतात त्या शिकारीचं नंतरच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा ते कृषक समाज बनतात नंतरच्या काळामध्ये त्याचं कुलचिन्ह बनतं. म्हणजे त्याचा अर्थ काय, तर टोळी समाजामध्ये तुम्ही आम्हाला अन्न रूपाने जगवलं, आता आम्ही कृषी समाजामध्ये आलो आहोत, अन्न म्हणून आता तुमची आवश्यकता नाही, परंतु तुम्ही आमच्या पिढ्यानपिढ्या घडवल्या पिढ्यानपिढ्या जगवल्या त्या बदल्यामध्ये कृतज्ञता म्हणून हरणाची शिकार करणारे लोक ती जी टोळी आहे तो जो टोळी समूह आहे तो आता हरणाची शिकार त्याज्य समजतो, प्रोहिबिटिव्ह समजतो, निषिद्ध मानतो. आणि त्यातून त्या कृतज्ञ भावातून एक धार्मिक संप्रदाय निर्माण होतो. त्याला म्हटलं गेलंय कुलचिन्ह. आता हे जे टोटेम आहे हे टोटेम नंतरच्या काळामध्ये जेव्हा ते शेतीमध्ये उतरतात तेव्हा ते एक कल्ट बनतं, एक सेक्ट बनतं, एक संप्रदाय बनतं किंवा एक धार्मिक आयोजन बनतं. म्हणजे त्याच्याविषयीची कृतज्ञता जागृत करणं, त्याच्याविषयीची कृतज्ञता एक्झिबिट करणं, प्रदर्शित करणं, ते आपल्या व्यवहारामध्ये ती कृतज्ञता आणणं. आता ही धार्मिक जी भावना आहे कुलचिन्हाची ती धार्मिक भावना व्यवहारिक कशी बनते, तर जेव्हा हे टोळी समाजामध्ये होते टोळी समाजामध्ये समूहा अंतर्गत स्त्री आणि पुरुषामध्ये जो इंटरकोर्स व्हायचा त्यातून होणारी जी अपत्य आहेत ती एकाच गुणसूत्राची असल्यामुळं ती मृत पावायची किंवा ती अपंग निर्माण व्हायची. मग जी अपंग निर्माण व्हायची किंवा जी मृत पावायचं ती एक प्रकारे त्या टोळीवरती बर्डन असायचं, त्याला सांभाळणं ही टोळीची जबाबदारी यायची आणि त्यातून ते मोठ्या संकटात पडण्याच्या शक्यता निर्माण व्हायच्या. मग जॉर्ज थॉम्सन असं म्हणतात की अन्नामधलं जे वैविध्य आहे म्हणजे शिकार प्रावीण्य माझ्या टोळीचं जे आहे ते हरणामध्ये आहे, दुसऱ्या टोळीचं जे शिकारीचं प्रावीण्य आहे ते सशाच्या ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे सशाच्या टोळीमधले जे आहेत ते उबड खाबड प्रदेशामध्ये राहणारे लोक, हरणाच्या टोळीचे जे लोक आहेत ते प्लेन पठारावरती राहणारे लोक, डोंगर माथ्याच्या पठार असो किंवा खालचं पठार असो. या दोघांचा जेव्हा संपर्क होतो तेव्हा अन्नातली वैविध्य म्हणून ते काय करतात, आपलं अन्न दुसऱ्याशी शेअर करतात, त्यामधून अन्नातली वैविध्य मिळतं. त्या अन्नातल्या वैविध्याबरोबर घनामध्ये असणारा जो परका भाव आहे तो परका भाव नष्ट होतो. टोळीमध्ये असणारा जो परका भाव आहे तो नष्ट होतो आणि टोळीमधला हा जो परका भाव आहे हा जो शत्रू भाव आहे की दुसरी टोळी ही आपली शत्रूच आहे ती आपल्याला नष्ट करायला आली, हा भाव नष्ट होऊन आदान प्रदान होतं. म्हणजे जसं अन्नाचं आदान प्रदान होतं तसं स्त्री पुरुषांचंही आदान प्रदान होतं. स्त्री पुरुषांच्या ह्या आदान प्रदानामधून एक नियम स्पष्टपणे असा पुढे आला, एका टोळीमधला पुरुष आणि दुसऱ्या टोळीमधली स्त्री यांच्यामध्ये जर इंटरकोर्स झाला आणि त्यातून निर्माण झालेलं जे अपत्य आहे ते अपत्य सदृढ बनतं. गुणसूत्रामधलं जे वैविध्य असतं ते काय करतं, सदृढ अपत्य निर्माण करतं. सदृढ अपत्य निर्माण झाल्यामुळं हा पहिला टोळी समाज काळातला मेडिकल सायन्सचा नियम बनतो की आवाह विवाह हा
दुसऱ्या टोळी समूहामध्ये केला पाहिजे. आपल्या टोळी समूहामध्ये अवाह विवाह केला तर त्यामुळे काय होतं, तर अपत्य जे आहे ती सदृढ निर्माण होत नाहीत, मृत निर्माण होतात. त्यामुळे ती टोळीवरती एक प्रकारची लायबिलिटी येते, टोळीवरती एक प्रकारची विचित्र अशी जबाबदारी येते. त्यामुळे टोळी धोक्यामध्ये, संकटामध्ये अडकण्याची शक्यता असते. हा पहिला मेडिकल सायन्सचा नियम बनतो की कुलचिन्हाप्रमाणेच विवाह केले पाहिजेत. याचं जे औचित्य आहे टोळी समाजाचं, ते औचित्य आज आपण आपल्या वेगवेगळ्या जाती समूहामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. जे कुलचिन्ह म्हणून उंबराचं झाड असेल, आंब्याचं झाड असेल, सूर्यफूल असेल, त्याची ते आजही पूजा अर्चा करतात. त्यांना ह्या मागचं मेडिकल सायन्स माहीत नसलं तरी ते श्रद्धेनं हा भाव प्रोहिबिटिव्ह म्हणून त्याला हानी करायची नाही, त्याला त्याज्य ठरवायचं नाही, त्याच्याविषयी एक आदरभाव बाळगायचा म्हणून आपल्या शेतीमध्ये उंबराचं झाड आलं तरी नांगरटी वेगळ्या बाजूने नेतात. आपल्या घरापुढे उंबऱ्याचं झाड आलं तरी आपलं घर पाडतील पण उंबऱ्याचं झाड हटवत नाही. अशा प्रकारचा एक श्रद्धाभाव त्या काळापासून आला. त्याला हा आपण उलगडा सांगितला तर तो अंधश्रद्धाळू न राहता, श्रद्धाळूही न राहता तो डोळसपणे उंबराच्या झाडाविषयी विचार करल आणि मग तो जो काही त्याचा निर्णय आहे तो निर्णय घेईल. अशा प्रकारचा रिलिव्हन्स जो आहे तो रिलिव्हन्स आपल्याला टोळी समाजामधल्या पहिल्या ह्या मेडिकल सायन्सच्या शोधाचा, जो नंतरच्या काळामध्ये मेडिकल सायन्सचा शोध बनला, जो आज हे आपण एक्स क्रोमोसोम, वाय क्रोमोसोम वगैरे पाहतो, RH पाहतो, ज्याच्यावरून आपण गुणसूत्र आणि गुणसूत्राच्या आधारे आता लग्नाचं निश्चिती करतो. म्हणजे ह्या कुलचिन्हाच्या पुढचा हा शोध आता आपल्याला लागलेला आहे. त्यामुळे कुलचिन्हाचा जो शोध आहे तो आता तुलनेनं बॅकवर्ड झालेला आहे आणि तो जो शोध आहे ते एक रिलिव्हन्स म्हणून आजच्या काळामध्ये कशा पद्धतीनं आदिवासी समाजामध्ये, काही कृषक समाजामध्ये ते वापरलं जातं हे आपल्याला मी आता निदर्शनास आणून दिलंय. आता हा जो टोळी समाज आहे, टोळी समाज तलावाकडच्या जंगली भाताच्या उदरनिर्वाहावरती हा विसंबून राहू लागला. शिकारीमध्ये जी अनिश्चितता आहे, शिकारीमध्ये टोळीच्या गणसदस्याला आपला जीव गमावण्याची जी शक्यता आहे ती शक्यता आता नष्ट होते. कशामुळं, तर आता आपल्याला हुकुमाचं अन्न एकाच जागी मिळतं, तेही तलावाच्या काठी. त्यामुळे तलावाच्या काठचं हे जे अन्न आहे हे अन्न शिकारीपासून, अन्न गोळा करणाऱ्या समूहापासून कृषक समाजाकडे ढकलण्याचं हे पहिलं पाऊल आहे. आणि ते पहिलं पाऊल आपल्याला काश्मीरच्या श्रीनगर व्हॅली मधल्या बुरजोमध्ये हे पुराव्यानं मिळालेलं आहे. या पुराव्यामध्ये आपल्याला जंगली शेती करणारा कृषक समाज आणि शिकार करणारा, अन्न गोळा करणारा कृषक समाज हा अत्यंत महत्वपूर्ण पुरावा मिळाला. आता दुसरा पुरावा जो आहे तो पुरावा काय निर्देशित करतो की हा समाज जो आहे, हा समाज हडप्पा संस्कृती पूर्व सप्तसिंधूमध्ये जी संस्कृती निर्माण झाली ती रावी हाकरा, त्या रावी हाकराशी त्याचा आंतरसंबंध आहे हा एक मोठा पुरावा आपल्याला मिळतो. आणि दुसरा पुरावा काय, तर मध्य आशियाशी हा ब्रिज बनतो काश्मीर व्हॅलीमध्ये येण्यासाठी आणि सप्तसिंधूच्या व्हॅलीमध्ये येण्यासाठी. हा काय बनतो, एक ब्रिज बनतो, एक पूल बनतो. म्हणून बुर्जहोम हे आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा पुरावा आहे. आता हा जो टोळी समाज आहे, हा टोळी समाज जेव्हा पूर्णता म्हणजे शिकारीशिवाय पूर्णता तलावाकाठच्या ह्या जंगली भातावरती उदरनिर्वाहासाठी विसंबून राहतो, तेव्हा ते विसंबून राहणं जे आहे ते विसंबून राहणं नंतरच्या काळामध्ये डोमेस्टिकेशन पर्यंत जातं. म्हणजे कशापर्यंत, तर आपोआप नैसर्गिक पद्धतीनं वाढणारा जो भात आहे तो भात आपण उपटून दुसऱ्या जागी नियंत्रित पद्धतीनं लावणं, याला म्हणायचं डोमेस्टिकेशन. जसं बैल हा प्राणी बलुचिस्तानामध्ये माणसाला, हरिण, कोल्हा असे प्राणी काय केले गेले, हे जंगली प्राण्यांना माणसावलं गेलं. माणसावल्यामुळे काय झालं, तर त्याच्यापासून दूध दुभतं, त्याच्यापासून लोकर,
त्याच्यापासून कातडी, त्याच्यापासून शिंग आणि त्याच्यापासून मांस अन्न म्हणून ते मिळू लागलं. हे जसं डोमेस्टिकेशन प्राण्यांचं झालं तसं डोमेस्टिकेशन अन्नाचंही झालं. म्हणजे जंगली जो भात होता तो जंगली भात जेव्हा डोमेस्टिकेट केला गेला, म्हणजे नियंत्रित पद्धतीनं, नैसर्गिक पद्धतीनं नाही तर नियंत्रित पद्धतीनं जिथे पाहिजे तिथे जेव्हा हवा तेव्हा उगवण्याचं जे तंत्र आहे, म्हणजे थोडक्यात काय, प्राण्याप्रमाणे त्याला आम्ही माणसाळलं. हे डोमेस्टिकेशन जे आहे ते डोमेस्टिकेशन या बुरझोमच्या परिसरामध्ये घडल्याचा पुरावा आज आपल्याकडे नाही. परंतु हा जो मधला ब्रिज आहे, कोणता, रावी हकरा, जिथं नदीच्या पात्रामध्ये शेती निर्माण झाली आणि बुरझोम मध्ये जंगली भाताच्या शेतीवरती उदरनिर्वाह करणारा समाज होता, त्याच्या मधला जो समाज आहे तो मधला समाजाने काय केलं, तर हा जो जंगली भात आहे हा जंगली भात कसा उगवतो याचा कार्यकारण भाव जाणला. जसा न्यूटनने झाडावरून पडणारं ऍपल पाहिलं, तत्पूर्वी न्यूटनच्या अगोदर अनेकांनी ते ऍपल पाहिलेलं होतं, पण न्यूटनच तो द्रष्टा, न्यूटनच तो कार्यकारण भाव जाणणारा, ज्याने गुरुत्वाकर्षण शक्ती आणि ते गुरुत्वाकर्षण शक्ती ते फळ खाली पडण्याचं कारण आहे. ते फळ वर न जाता खाली पडण्याचं जे कारण आहे तो भाव, तो कार्यकारण भाव न्यूटनने जाणला आणि न्यूटनने ते तथ्य मांडलं. त्या तथ्याच्या आधारे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. तसं बुरझोम ते सप्तसिंधूच्या पात्रामध्ये नदीच्या गाळपेरावर शेती करणं, ह्या दोन्ही मधला जो टप्पा आहे तो टप्पा आहे वाडग्याची शेती, होमस्टेड फार्मिंग. आपण पाहतो आदिवासी छोट्या प्रमाणामध्ये वाडग्याची शेती करतात. ती शेती हस्तश्रमाने करतात, त्याच्यामध्ये नांगर नसतो, त्याच्यामध्ये कोणतं साधन नसतं. ती हस्तश्रमाची जी शेती आहे ती हस्तश्रमाची शेती ह्या जंगली भातापासून वाडग्याच्या शेतीपर्यंत गेली आणि वाडग्याच्या शेतीपासून त्या सप्तसिंधूच्या पात्रामध्ये नदीनं ओकलेल्या गाळावरती, जसं रावी आणि बिपाशा या दोन नद्याच्या मध्ये ही गाळपेराची जी मैदानं आहेत त्या मैदानावरती नंतरच्या काळामध्ये हा भात, डोमेस्टिकेट केलेला भात हा पेरला गेला. तर ही जी मूलभूत बाब आहे, ही मूलभूत बाब ही की वाडग्याची शेती, जंगली भातापासून वाडग्याची शेती हा जगातला सर्वात मोठा शोध आहे. असा शोध कुर्दिश टेकड्याच्या कुर्दिशामध्ये झालेला आहे. तो हडप्पा संस्कृतीच्या अगोदर 2-3 हजार वर्ष झालेला आहे. तो मेहरगड बलुचिस्तानामधल्या बोलन घाटीमध्ये, बोलन नदीच्या पात्रामध्ये तो झालेला आहे. तो आपल्या अगोदर अनेक वर्ष तिथं झालेला आहे. कुर्दिश टेकड्याच्या तिथला झालेला जो 11,000-12,000 वर्षापूर्वीचा शेती डोमेस्टिकेट करण्याचा जो शोध आहे तो मेहरगड म्हणजे बलुचिस्तानच्या शोधापासून वेगळा आहे. तसाच बलुचिस्तानमध्ये डोमेस्टिकेट केलेलं माणसाळलेलं जे पीक आहे ते पीक आणि सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये माणसाळलेलं जे पीक आहे त्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजेच हे जे कार्यकारण भाव जाणला, त्या कार्यकारण भाव जाणणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिला ह्या शोधामुळं, जसं ते टोळीला अपत्य देतात, टोळी वाढवतात, टोळी समृद्ध करतात, टोळी सदृढ करतात, तसं टोळीला अन्न देणारे जे निसर्ग आहे तो निसर्ग ही स्त्रीप्रमाणेच, स्त्री जसं पुनरुत्पादन करते तसं ही भूमाता ही निसर्गाचं पुनरुत्पादन करते. त्यामुळे हे जे साधर्म्य आहे स्त्रीमधलं आणि भूमातेमधलं, ते साधर्म्य काय करून गेलं, स्त्रीला प्रभुत्व देऊन गेलं. म्हणजे स्त्रीकडे कोणती शक्ती होती जी पुरुषाकडे नव्हती, तर स्त्रीकडे शक्ती होती प्रजननाची, म्हणजे आपल्या गण सदस्यांना निर्माण करण्याची, जी पुरुषाकडे नव्हती. त्यातून स्त्रीला एक प्रभुत्व मिळालं होतं. त्या प्रजनन करण्याच्या क्षमतेला फर्टिलिटी मॅजिक असं म्हटलं गेलंय.
हे त्या काळामध्ये विपरीत जाणीव असणारा हा जो समाज आहे, त्या समाजाची ही धारणा झाली की जसं स्त्री हे गणाची पुनरुत्पादन करतं, तसं भूमाता हे निसर्गाचं पुनरुत्पादन करतं. जेव्हा हे टोळी करणारे समाज जंगली भाताच्या शेतीतून नियंत्रित शेतीमध्ये आले वाडग्याच्या, तेव्हा ते काय बनले? कृषक समाजाची पायाभरणी करू लागले. कृषक समाजाची ती सुरुवात होती. कृषक समाजाची जी सुरुवात करणारी पहिली आद्य स्त्री आहे, ती आद्य स्त्री आहे निवृत्ती. कॉम्रेड शरद पाटलाने हा अत्यंत महत्वपूर्ण असा शोध आपल्या 4 अभिजात ग्रंथामध्ये मांडलेला आहे. निवृत्ती ही आपल्या भाषेच्या डिक्शनरीमध्ये होती. निवृत्ती ही वेदामध्ये होती. निवृत्ती ही वेदाचे जे काही वेदांग आहेत त्यामध्येही होती. ही सर्व अभ्यासकांसाठी, पौरात्य, पाश्चात्य अशा सर्व अभ्यासकांसाठी ती उपलब्ध होती. परंतु निवृत्ती ही ह्या सप्तसिंधूच्या कृषक समाजाची आणि त्या कृषक समाजातून निर्माण झालेल्या सिंधू सभ्यतेची जननी आहे. हा सर्वात महत्वपूर्ण असा जो शोध आहे तो कॉम्रेड शरद पाटलांनी आपल्या ह्या दासशूद्रांची गुलामगिरी पहिल्या खंडामध्ये तो मांडलेला आहे. आता हा जो शोध आहे, हा अत्यंत महत्वपूर्ण असा जो शोध आहे, तो शोध काय करतो? हा जो प्राग इतिहास आहे, ही जी भाकड कथा आहे, ह्या भाकड कथेला इतिहासामध्ये रूपांतरित करतो. म्हणजेच काय करतो? तर भाकड कथा, पुराण कथा ह्यांच्यावरती टीका करता येत नाही. भाकड कथा, पुराण कथा यांना पवित्र मानावं लागतं. भाकड कथा, पुराण कथांना प्रश्न विचारता येत नाही, चिकित्सा करता येत नाही, त्याच्या विपरीत काय भूमिका घेता येत नाही. अशी जी विपरीत धारणा आहे, ज्याला आपल्या भाषेमध्ये धर्म असं म्हटलं गेलंय. धर्मपूर्व धर्म हा वेगळा होता. हा जो धर्म आहे, हा धर्म काय करतो? चिकित्सेला मनाई करतो. त्यामुळं भाकड कथा, पुरा कथा हे आपल्याला काय करावं लागतं? ओझ्याप्रमाणे वागवावं लागतं. सिंधू सभ्यतेमध्ये अत्यंत महत्वपूर्ण असा जो शोध आहे तो आहे शेतीचा शोध. गॉर्डन चाइल्ड नावाचा अत्यंत महत्वपूर्ण असा समाजशास्त्री गॉर्डन चाइल्ड काय म्हणतो? तर ही पहिली मानवी समाजामधली क्रांती होती. नवाश्मयुगातील ही पहिली मानवी समाजातली क्रांती होती. आणि ती क्रांती कॉम्रेड शरद पाटील म्हणतात निवृत्ती नावाच्या, म्हणजे ऋती म्हणजे जग चालणारे ऋतुचक्राप्रमाणे, जग चालणारे ऋतुचक्राप्रमाणे जे नियम आहेत, त्या नियमाला जाणणारा जो समूह आहे, जो समाज आहे, त्याला, त्या गणाला ऋती असं नाव आहे. ते ऋती असं नाव जे आहे ते सप्तसिंधूमध्ये नैऋत्य दिशेकडून येणारं जे मोसमी वारा आहे, ज्याच्यावरती तिथली शेती अवलंबून होती, त्या अवलंबून असणारी शेतीचं नाव ही काय आहे? नैऋत्य. त्या नैऋत्येचं जाणकार असणारा जो समूह आहे, म्हणजे काय? तर हा पाऊस कधी पडेल, हा कितपत पडेल, कोणत्या कालावधीमध्ये पडेल, त्या अनुषंगाने आपण गाळपेराची शेती करावी का पावसावर आधारित शेती करावी, नदीच्या पात्रामध्ये जाऊन गाळपेरावरती करणारी शेती आणि इतर मैदानी पट्ट्यामध्ये जाऊन करणारी शेती, ह्या दोन्ही शेतीवरती प्रभुत्व ठेवणारा जो समाज आहे, त्या समाजाला काय आवश्यक आहे? तर ऋतुचक्राचं ज्ञान. ऋतुचक्राचं ज्ञान असणारा जो समाज आहे तो समाज म्हणजे ऋतीगण. त्या ऋतीगणाची आद्य गणमाता जी आहे ती आद्य गणमाता आहे निवृत्ती. आता ही जी निवृत्ती आहे, ही निवृत्ती सबंध वेदामध्ये व्यापून राहिलेली आहे. वेदांगामध्ये, उपनिषदामध्ये तिने सर्व लिटररी हे जे वाङ्मय आहे, हे जे साहित्य आहे, हे सर्व साहित्य तिने प्रभावित करून सोडलेलं आहे. ही जी जाणीव आहे, ही कॉम्रेड शरद पाटलांनी ही जी जाणीव नेणिवेच्या तर्कशास्त्राने, म्हणजे जाणीवपूर्वक आम्ही अनेक वर्ष वेदाकडे, उपनिषदाकडे, ह्या पुराण कथाकडे, ह्या भाकड कथाकडे पाहिलं,
परंतु आम्हाला त्या मिथकांचा उलगडा करता आला नाही. परंतु कॉम्रेड शरद पाटलांनी नवज्ञान साधनाने, जाणीव हे एक ज्ञान साधन होतं, त्या ज्ञान साधनाला नेणीव, मानवी मनामध्ये दडलेली जी नेणीव आहे त्या नेणिवेचा संयोग करून जाणीव नेणिवेचं एक प्रमाणशास्त्र, एक ज्ञान साधन निर्माण केलं आणि त्या ज्ञान साधनाच्या आधारे हे नवज्ञान मिळवलं, जे नवज्ञान मुळातच निरुती शब्दामध्ये होतं, वाङ्मयामध्ये होतं, तुमच्या लोकधारणेमध्ये होतं. परंतु जसा न्यूटनला तो कार्यकारण भाव सापडला तसा तो कॉम्रेड शरद पाटलांना तो कार्यकारण भाव जाणीव नेणीवान्वेषी तर्कशास्त्राच्या आधारे ते भूतकाळामध्ये गेले आणि भूतकाळामध्ये दफन झालेली जी निरुती आहे, जी मृत्यूची देवता बनली होती, जी क्रूर कर्मा बनली होती, जी घोरे बनली होती, जी चोर लुटारू बनली होती, तिला त्यांनी सप्त सिंधूच्या जननीचं स्थान दिलं. कॉम्रेड शरद पाटलांचं हे महत्वपूर्ण असं योगदान आहे भारतीय इतिहास लेखनशास्त्राला आणि भारतीय इतिहासालाही. तर हा जो मातृसमाज आहे, हा मातृसमाज तिच्या प्रजननाने, पुरुष हा प्रजनन करत नाही, स्त्री ही प्रजनन करते, म्हणून स्त्रीला प्रभुत्व, त्या स्त्रीच्या प्रभुत्वातून निर्माण झाला मातृसत्ताक समाज. तो मातृसत्ताक समाज जंगली वनस्पतीवर उदरनिर्वाह करत होता किंवा हस्तश्रमाच्या वाडग्याच्या शेतीवरती तो उदरनिर्वाह करत होता. निरुतीनं ते पाऊल उचललं, जे पाऊल तिला सप्तसिंधूच्या खोऱ्यात घेऊन गेलं. सप्तसिंधूवरती पेरलेला जो गाळ आहे, त्या गाळाच्या, ज्याला आपल्या वाङ्मयामध्ये नदी वक्त्र असं म्हटलंय, म्हणजे नदीनं ओकलेला जो गाळ आहे, त्या सुपीक गाळावरती निरुतीच्या आदेशाप्रमाणे तिचा जो ऋतिगण आहे, तो ऋतिगण ह्या खोऱ्यामध्ये उतरला आणि खोऱ्यामध्ये त्याने अशा त्या मलईदार जमिनीवरती, अशा त्या फर्टाईल लँडवरती भात शेती केली. जिथं टाकलं तरी उगवतंय अशी ती भात शेती त्यांना अतिरिक्त उत्पन्न देऊन गेली. तिचं पाहून अनेक टोळी समूह सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये उतरले आणि त्यांनी नदीच्या गाळपेरावरती शेतीचा हा प्रयोग यशस्वी केला. त्या यशस्वी समाजामधून नव समाज निर्माण झाला. तो समाज म्हणजे स्त्री सत्ताक समाज. आता हे स्पष्ट झालं आपल्याला की एक मातृसत्ताक समाज आहे, दुसरा त्यातून निर्माण झालेला स्त्री सत्ताक समाज आहे. म्हणजे मातृसत्ताक जो समाज आहे तो तलावाच्या काठच्या शेतीवरती मर्यादित शेती करणारा, किंवा जो हस्तश्रमाने वाडग्याची शेती करणारा, ज्याच्यामधून अतिरिक्त उत्पन्न मिळत नाही, ज्यामधून शोषण होत नाही. एक समूह दुसऱ्या समूहाचं श्रम शोषण करतो, त्याचं फल त्याचं शोषण करतो, असं आपल्याला मातृसत्तेमध्ये दिसत नाही. हा तिथं आपल्याला हे दिसतं की स्त्री ही प्रभुत्वशाली आहे आणि पुरुष हा दुय्यम आहे. पुरुष हा जन्म देण्यासाठी निमित्त मात्र आहे, म्हणून तो जनक, आणि स्त्री ही प्रभुत्वशाली कारण ती जन्म देते. आता ही कसं जन्म देते हे हा कार्यकारण भाव ते न जाणल्यामुळं हे सर्वच्या सर्व श्रेय त्यांनी स्त्री समाजाला, स्त्री समूहाला दिलं. त्यातून जे प्रभुत्व मिळालं त्यातून मातृसत्ताक समाज झाला. त्यामध्ये लैंगिक विषमता होती, म्हणजे स्त्री ही प्रभुत्वशाली आणि पुरुष दुय्यम होता, परंतु श्रम आणि फलाचं शोषण अतिरिक्त उत्पन्न नसल्यामुळे त्यामध्ये नव्हतं. परंतु जसंही ते नदीपात्रामध्ये उतरले त्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये उत्पन्न निर्माण झालं. ते निर्माण झालेलं जे उत्पन्न आहे ते निर्माण झालेलं अतिरिक्त उत्पन्न मात्र स्त्री आणि पुरुषामधल्या लैंगिक विषमता ह्या शोषणाबरोबर श्रम आणि फलाच्या शोषणापर्यंत घेऊन गेला. पहिला जो मातृसत्ताक समाज आहे तो आता स्त्री सत्ताक समाजामध्ये रूपांतरित होणार दिसतो. निरुतीचा हा जो गण आहे, हा गण स्त्री सत्ताक समाज म्हणून आता उभारताना दिसतो. आता स्त्री सत्ताक समाजाचं वैशिष्ट्य काय? तर स्त्री सत्ताक समाजामध्ये निरुतीच्या गणानं पुरुष हा दुय्यम आहे, तर पुरुषालाही आपण आपल्या उत्पादन व्यवस्थेमध्ये, उत्पादन पद्धतीमध्ये सामील करूया, हा भाव निर्माण झाला. हा भाव निरुतीने अचूक ओळखला आणि तिने जशी आपल्या वृद्ध स्त्रियांची मार्गदर्शकाची एक सभा होती, त्या सभ्य होत्या, म्हणून त्यांची गॅदरिंग जी होती वृद्ध स्त्रियांची, ऋतिगणामधल्या वृद्ध स्त्रियांचं जे गॅदरिंग होतं,
जे निवृत्तीला ऍडवाइज करत होते, निवृत्तीला सल्ला देत होते, त्यांची काय होते, सभा होती. त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये त्या वयोवृद्ध स्त्रियांना स्थान होतं. का तर त्या अनुभव संपन्न होत्या. आपण जर पुरुषांनाही असं निर्णय प्रक्रियेमध्ये सामील केलं तर जे श्रमासाठी लागणारा साधन आहे, जे हात आहेत, ते हात आपल्याला मिळतील. ह्या भावनेतून निवृत्ती काय करते, पुरुषांनाही आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करते. जशी पहिली सभा होती तशी आता काय करते, ती स्त्री आणि पुरुषांची मिळून एक समिती, स्त्री आणि पुरुषांचं सामित्य घडवणारी, म्हणजे स्त्री आणि पुरुषांचा एक विचार करणारी, त्या एक विचारामधून ते निवृत्तीला मार्गदर्शन करणारी एक समिती निर्माण करतात. हा अत्यंत महत्वपूर्ण असा मुद्दा आहे. पहा, गणातल्या वयोवृद्ध स्त्रियांचा जो अनुभव होता, त्यांचं जे अनुभव विश्व होतं, ते अनुभव विश्व निवृत्तीला मार्गदर्शक करत होतं. आता जे मार्गदर्शन होतं ते आता स्त्री आणि पुरुषांचं एकत्रीकरण होऊन जी समिती बनली होती, त्यांचं जे सामित्य होतं, ते सामित्य आता निवृत्तीला वेगळ्या अर्थाने, नव समाजाच्या वेगळ्या दृष्टिकोनातून आता ते निवृत्तीला मार्गदर्शन करू लागलं. म्हणजे आता निवृत्तीकडे दोन मार्गदर्शक हाऊस निर्माण झाले. पहिला मार्गदर्शक हाऊस आहे वयोवृद्ध स्त्रियांच्या अनुभव विश्वातून संपन्न झालेलं मार्गदर्शन, म्हणजे सभा. वयोवृद्ध स्त्रिया ह्या सभ्य होत्या. जंटलमन जो शब्द आहे तो वयोवृद्ध स्त्रियांच्या ह्या सभ्यतेतून, ह्या मार्गदर्शनातून, ह्या अनुभव संपन्न अशा त्यांच्या विश्वातून आपल्याला मिळाला. आणि दुसरा नव समाजाचा जो वेगळा दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन आता निवृत्तीच्या दृष्टिकोनामध्ये पडला पाहिजे. ह्या अर्थाने निवृत्तीनं काय केलं, नव समाजातल्या स्त्री आणि पुरुषांना एकत्र करून त्यांची एक समिती बनवली. आता त्यांच्या त्या संवादातून, त्यांच्या त्या चर्चेतून, त्यांच्या त्या डिबेटमधून आता निवृत्तीला नव समाजाचं पण मार्गदर्शन मिळू लागलं. म्हणजे पहा, आज आपल्याकडे दोन कौन्सिल आहेत, द्विग्रही सभागृह आहे. एक आहे हाऊस ऑफ कॉमन्स, एक आहे हाऊस ऑफ लॉर्ड्स. म्हणजे साधारण लोकांचं एक सभागृह आहे जे प्रतिनिधित्व निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होतं, आणि जे एक बुद्धिजीवींचं सभागृह आहे, जे अनुभव संपन्न लोकांचं सभागृह आहे, जे राज्यसभा म्हणून, लोकसभा आणि राज्यसभा असं द्विग्रही काउन्सिल जे आहे, त्या द्विग्रही काउन्सिलची जी धारणा आहे, जो आधार आहे, तो आधार कुठे आहे, निवृत्तीच्या ह्या टू हाऊस काउन्सिल मध्ये. निवृत्तीने ह्या टू हाऊस काउन्सिल मधल्या ह्या वयोवृद्ध स्त्रिया ज्या होत्या सभेमधल्या, त्या सभेमधल्या कुलपा, म्हणजे वेगवेगळ्या टोळ्या ज्या खाली उतरल्या होत्या गणामध्ये, त्या गणामधल्या दोन टोळ्यामध्ये जो वैरभाव होता, जो त्यांच्यामध्ये संवाद नव्हता, तो संवाद निर्माण करण्यासाठी वयोवृद्ध स्त्रियांमधल्या कुलपा, म्हणजे कुलाच्या ज्या मुख्य होत्या, अशा वयोवृद्ध स्त्रियांची टीम ही सप्त सिंधू खोऱ्यांच्या ह्या वसाहतीमध्ये मातृसत्ताक आणि स्त्रीसत्ताकतेच्या धर्माचं प्रबोधन करत हिंडत होत्या. आणि त्याच्या जोडीला कुलटा, जो आता शब्द डिरॉगेटरी टर्म, अब्यूज म्हणून वापरला जातो, तो कुलटा, तो कुलटा जो आहे, त्या कुलटा एका टोळीमधून, एका गणामधून दुसऱ्या टोळीमध्ये, दुसऱ्या गणामध्ये जाणाऱ्या, कशासाठी, औषधोपचारासाठी, अशा वयोवृद्ध स्त्रियांची एक टीम बनवली. ती टीम या सर्व 1000 किलोमीटरच्या, म्हणजे हरप्पा पासून ते मक्रान बंदरापर्यंत, अरबी समुद्रात भिडणाऱ्या मक्रान बंदरापर्यंत जे हजारो साइट्स निर्माण झाल्या, त्या हजारो साइटला सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन, अजूनही आर्किओलॉजिस्ट मध्ये, समाजशास्त्रामध्ये अजूनही हे सप्तसिंधू सारखी अत्यंत उत्कृष्ट अशी सभ्यता निर्माण करणारं जे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्या सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युगरेशन नाही, कोणत्याही प्रकारचा आकार त्यांच्या डोळ्यापुढे नाही की ही कशी असावी, हे ऍडमिनिस्ट्रेशन कसं असेल. ही जी धारणा स्त्री सत्ताक समाजाची, ही स्त्री सत्ताक समाजाची धारणा स्पष्टपणे शरद पाटलांनी कुलपा आणि कुलटा या सभामधल्या
2 टीम समूहाने ह्या सप्तसिंधूच्या खोऱ्यामधल्या ह्या साइट्स मधून हे मातृसत्ता आणि स्त्रीसत्ता धर्मपूर्व धर्माचं प्रबोधन केलं, त्याबरोबर औषधोपचार केला आणि गणामध्ये एक संघता, एक साचीपणा निर्माण केला. त्यातून जगातले ज्या अनेक सभ्यता आहेत त्यातली सर्वोत्कृष्ट सभ्यता निवृत्तीच्या ह्या ऋतिगणाने आपल्या ह्या अत्यंत इष्ट अशा कार्यकारण भावनाने ती मांडलेली आहे. मित्रांनो, मातृसत्ता आणि स्त्रीसत्ता, मातृसत्ता आणि स्त्री सत्तेमधलं हे जे ट्रान्झिशन आहे, हा जो बदल आहे, तो बदल निवृत्तीने अचूक ओळखला आणि नव समाजाच्या ज्या धारणा आहेत, नव समाजाचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील केला. हे अत्यंत महत्वपूर्ण काम जे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये, शासन संस्थेमध्ये असायला हवं, ते असलं तरच काय होतं, अशा प्रकारची जगप्रसिद्ध अशी सभ्यता निर्माण होते. आपल्या प्रजेचं प्रतिबिंब आपल्या धोरणात्मक निर्णयामध्ये उमटणं ही सभ्यता निर्माण करण्याची पूर्ववाट असते. हे आज ह्या स्त्रीसत्ताक आणि मातृसत्ताक समाजाकडे पाहताना जो रिलेव्हन्स आहे, तो रिलेव्हन्स आपण घेतला पाहिजे. दुसरा अत्यंत महत्वाचा रिलेव्हन्स जो आहे, तो आहे सभा आणि समिती, ह्या 2 हाऊस काउन्सिलचा. हे जे संवादी बनवलं गेलं, सामान्य जन आणि बुद्धिजीवी ह्यांना संवादी बनवून ह्या राज्य संस्थेच्या, ह्या प्रशासकीय संस्थेच्या दृष्टिकोनामध्ये त्यांचं प्रतिबिंब पाडणं, हा अत्यंत महत्वाचा उद्गम जो आहे, तो उद्गम निवृत्तीच्या ह्या ऋतिगणामधल्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो आज आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आणि शासन व्यवस्थेमध्ये ते असं प्रतिबिंब पडणं हे आजचं औचित्य आहे. निवृत्ती स्वातंत्र्याची जी धारणा आहे, स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही, त्या स्वातंत्र्याची जी धारणा आहे, ती स्वातंत्र्याची धारणा उच्चतर अवस्थेमध्ये, म्हणजे काय तर टोळी समाजामध्ये एक जैविक स्वातंत्र्य मिळालेलं असतं. त्यामुळं अनेक समाज असे आहेत, कुंभमेष सारखा समाज आहे, तो समाज शेतीमध्ये आलाच नाही, त्याला ते स्वातंत्र्य प्रिय होतं. शेतीमध्ये येण्यानं मी जखडून जाईल, माझं स्वातंत्र्य हिरावलं जाईल, माझ्या अन्नातलं जे वैविध्य मला मिळतंय ते वैविध्य मला मिळणार नाही, अशा वेगवेगळ्या धारणानं आफ्रिकेमधला जो कुंभमेष समाज आहे, तो समाज आपले शेजारी कृषक समाज असूनही त्यांनी ते नकार दिला कृषक समाजाला, अशी धारणा आहे. हे त्यातला आंतरविरोध आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वातंत्र्याचं आपल्या विसर्जन करून कृषी समाजामध्ये उतरणं, केवळ उतरणंच नाही तर आपल्या गणसमूहांना, आपल्या टोळी समूहांनाही त्यात सहभागी करणं हे अत्यंत महत्वपूर्ण काम आहे. आणि ते महत्वपूर्ण काम निवृत्ती स्वातंत्र्याचा नवा अर्थ निर्माण करून करते. स्वातंत्र्याचा नवा अर्थ ती कोणता निर्माण करते? ऋग्वेदामध्ये तंत्र शब्द हा शेती या अर्थाने आलेला आहे, परंतु तंत्र शब्द हा हातमाग या अर्थाने आला.